बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचे शीर्षक आहे बेहदच्या बापाचा अर्थ काय? बेहदच्या रचनाकाराला कसे ओळखणार? बी के म्हणजे ब्रह्मकुमारीच्या वाणीमधील हा संदर्भ. आज या विषयावर अनंत भैयांचा जिज्ञासू प्रश्न आणि बापूजींचे बेहदच्या ज्ञानातून समर्पक स्पष्टीकरण आपण ऐकणार आहोत. अनंत भैया म्हणतात, परमशांती बापूजी, आज बेहदच्या बाप जे सर्वोच्च परमात्मा आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडेसे सांगावे. बापूजी म्हणतात, परमशांती. बेहदचा बाप. असे बघा, बाप आणि बेहद हे दोन वेगवेगळे केले तर बाप पाच तत्वातील मनुष्य देखील बाप असतो. देवतांचा देखील बाप असतो. या ब्रह्मांडाचा देखील बाप शिव आहे. गॅलेक्सीचा बाप महाशिव आहे. बाप म्हणजे रचनाकार. परम महाशिव देखील रचनाकार आहे. परंतु जो बेहद शब्द आहे, या बेहद शब्दाचा अर्थ समजून घ्या. बेहद म्हणजे ज्याची कोणतीही हद नाही, लिमिट नाही, सीमा निश्चित नाही. सीमेच्याही पलीकडे, ज्याची कधीही सीमा नसते. जसे तुम्ही जेव्हा विचार करता त्या विचारांच्या देखील पलीकडे, कल्पनेच्या देखील पलीकडे असते, त्याला बेहद असे म्हटले जाते. तसेच बेहदचा बाप म्हणजे बेहदचा रचनाकार. बेहदचा रचनाकार म्हणजे मल्टिपल युनिवर्सचा रचनाकार. असे मल्टिपल युनिवर्स देखील अरबो खरबोंच्या संख्येने आहेत. त्यांचा देखील क्रिएटर, त्यांच्या देखील रचनाकाराच्या रचनाकाराचा रचनाकार, त्याला बेहदचा रचनाकार अर्थात बेहदचा बाप म्हणतात. ब्रह्मकुमारीच्या वाणीमध्ये देखील म्हटले आहे, बेहदचा बाप बेहदच्या मुलांशी बेहदचे हितगुज करतो. बेहदच्या नाटकाचा आदी, मध्य आणि अंतचे राज, रहस्य समजावून सांगतो. म्हणजे बेहदचे नाटक म्हणजे बेहदचे हे विश्व का, कसे बनले? बेहदचे विश्व म्हणजे काय, कसे बनले, कोणी बनवले, का बनवले आणि ते कसे चालत आहे? आणि नंतर परिवर्तन कसे करता येईल? म्हणून बेहदचा बाप बेहदच्या नाटकाचा आधी, मध्य आणि अंतचे रहस्य समजावून सांगत असतो. हत म्हणजे येथील मनुष्य भौतिक जगतातील विचार करतात. बेहदचा बाप बेहदच्या मुलांबरोबर बेहदच्या विषयावर चर्चा करत असतो. म्हणूनच बेहदच्या बापाला जाणणे म्हणजे अतिशय असंभव आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने देखील म्हटले आहे. तसेच ब्रह्माकुमारीतील अव्यक्त वाणीमध्ये देखील म्हटले आहे की मैं जो हूँ जैसा हूँ वैसा मुझे कोई नहीं जान सकता. कारण की बेहदची रचना किती विशाल आहे, बेहदची दुनिया किती मोठी आहे, हे बेहदचे विश्व किती मोठे आहे हे सुद्धा कोणी जाणू शकत नाही. जोपर्यंत मी परमात्मा येऊन माझ्या रचनेला संपूर्ण ज्ञान देत नाही, मी येऊन माझा परिचय खुद्द देत असतो. हा परिचय म्हणजेच ज्ञान. ते बेहदच्या बापाला तुम्ही बेहदच्या ज्ञानानेच जाणू शकता. तर बेहदचे ज्ञान काय आहे? शिव म्हणजे एक ब्रह्मांड. तर असे अनंत ब्रह्मांड आहेत. अरबो खरबो गॅलेक्सीज आहेत. अरबो खरबो युनिवर्स आहेत. ग्रेट ग्रेट युनिवर्स आहेत. हे सर्व का बनले, कसे बनले, कोणी बनवले, हे सर्व ज्ञान जोपर्यंत खुद्द बेहदचा बाप येऊन सांगत नाही, बेहदचा रचनाकार खुद्द देत नाही, तोपर्यंत कोणताही आत्मा त्यांना जाणू शकत नाही. तसे पण मनुष्य आत्मे 5 तत्वांमध्ये आहेत. म्हणून बेहदच्या बापाची ओळख आणि बेहदच्या नाटकाचा आदी, मध्य आणि अंतच्या रहस्याचे ज्ञान त्यांच्या बुद्धीमध्ये येणार नाही. म्हणून बेहदचा शब्द हा खूप विशाल आहे. परमशांती. श्रोते हो, बेहद म्हणजे काय, बेहदचा बाप म्हणजे काय, ह्याचे किती सुंदर विवेचन आज बापूजींनी केलेले आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून या ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होईल आणि सर्वत्र परमशांती पसरवण्यासाठी आपण मदतगार होऊ. बेहदची परम महाशांती. परम शांति सोचो, बोलो परम शांति
Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की